नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्ह्याला एकही मंत्री नाही, पण मंत्र्यांच्या ताफ्यावर दरमहा होतो 25 लाखाचा चुराडा. कधी काळी मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री असलेल्या सांगली जिल्ह्याला यंदा कोणतेही मंत्रिपद नसले तरी जिल्ह्यात मंत्र्यांचा राबता कायम आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील व केंद्रातील मंत्र्यांचा सतत जिल्ह्यात दौरा असतो. या दौऱ्याच्या निमित्ताने होणारा इंधन खर्च, ताफ्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, वाहनांची देखभाल दुरुस्ती यावर तब्बल 25 लाख रुपयांचा चुराडा दर महिन्याला होतो. जिल्हाधिकारी कार्यालयात खास मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी ठेवलेल्या वाहन व चालकांवर वर्षभरात 4,60,000 रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्र्यांच्या दौऱ्यावरील खर्च कमी होणार का, हा चर्चेचा विषय ठरला आहे. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे जिल्ह्यात सतत दौरे असतात. त्यांना Y+ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यासाठी वाहने व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागते. याशिवाय कोणत्याही मंत्र्याच्या दौऱ्यात संबंधित पक्षांचे आमदार, नेते, पदाधिकारी यांचीही वाहने ताफ्याच्या मागे असतात. त्यामुळे वाहनांच्या माध्यमातून प्रचंड इंधन जाळले जाते. आता याच इंधनाची बचत मंत्री स्तरावर व दौऱ्यातून कशी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यात पुढे 1, मागे 2 अशी 3 शासकीय वाहने असतात. विशेष शाखेचे 1, पोलीस ठाण्याचे 1 व स्पेशल स्क्वॉडचे 1 अशी 3 वाहने असतात. प्रत्येक वाहनात 6 याप्रमाणे 18 कर्मचारी व चालक या दौऱ्यात असतात. कर्मचारी पगार, इंधन खर्च, वाहनांची देखभाल दुरुस्ती याचा विचार केला तर अंदाजे दरमहा 25 लाख रुपये खर्च होतो. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.